नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील खूप साऱ्या पशुपालकांची विनंती आहे की रेडी संगोपनावरती व्हिडिओ बनवा। तर ही रेडी आहे 23 तारखेला ही रेडी जन्माला आली। आता 4 दिवसाची रेडी आहे। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, रेडी संगोपनामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग आहे की सुरुवातीच्या काळात रेडीला भरपूर प्रमाणात दूध पाजणे। भरपूर म्हणजे किती? तर सुरुवातीचे 3 दिवस म्हणजे जो चिक असतो चिक, तर हा चिक तिला सुरुवातीला जसं तिचं पोट भरेल, एका वेळेस पाजल्यानंतर तिचं पोट भरेल म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 सड हा चिक ह्या रेडीला पाजला पाहिजे। सकाळ संध्याकाळ 1.5 सड, सकाळी 1.5 सड आणि संध्याकाळी 1.5 सडाचा चिक पाजा। जेव्हा ही रेडीची क्षमता म्हणजे साधारणतः अजून 2-3 दिवस, तर आपण आज 4था दिवस आहे, तर आज आपण याला 2 सड पुढचे पाजतो। तुम्ही बघू शकता आपण 2 सड पूर्ण याला सोडलेत आणि पाठीमागून अजून काढायचे। तर आता हिला 2 सड हे पिऊ द्यायचे, मग मागचं दूध आपण काढून घेणार आहोत। रेडी संगोपनामध्ये आपण या रेडीवरती पूर्ण स्टडी आपण देणार आहोत। तिचं डिवॉर्मिंग असेल किंवा फीडिंग असेल, केअर काय काय घेतली पाहिजे, तिला सकाळी व्यायाम वगैरे कसा दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत रेडी संगोपनाचा हा व्हिडिओ गेला पाहिजे। ही 4 दिवसाची रेडी आहे, आपल्या मेरूची रेडी आहे। बघू शकता अतिशय छान अशी ब्रीड तयार झाली। ची मदर जी आहे ही पूर्ण झेड ब्लॅक आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण शेपूट जे आहे पूर्ण ब्लॅक आहे। बघू शकता कुठं एकही केस तिच्या शरीरावरती कुठे सफेद नाही आहे। पण जी रेडी आहे ही फादर साईडवर गेली आहे। बघू शकता आपला जो मेरू आहे, तर मेरूचे जे शेपटाचे केस आहेत ते थोडेसे सफेद आहे, तुम्हाला दाखवतो। तर मेरूचे बघू शकता तुम्ही मेरूचे जे शेपूट आहे, तर मोजकेच साधारणतः 1 इंच भरापर्यंत हे केस त्याचे पांढरे आहेत। तर हे आई बापावरती तिचं हे झालेलं आहे, तो जो डॉमिनन्स जो आहे फादर साईडचा तो दिसून येतो आहे। तर हे रेडी संगोपनाचा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती तुम्ही नोट करत चला। धन्यवाद।